जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत आत्ता सध्या सातारा जिल्ह्यातील नागठाणे या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी श्रीराम रथ उत्सवानिमित्त भव्यदिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होतं आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झाले आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका आणि वाईकरांची शान असणारा पैलवान सचिन चव्हाण यांचा रायफल 81 सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे. आणि विशेष म्हणजे आज बऱ्याच दिवसानंतर रायफलची आपली भेट झालेली आहे. दादा, आज रायफलचं कसं काय नियोजन आहे? रायफलचं नियोजन आज शेटने शेटने केले. कोणाबरोबर दिसेल पळताना? तसा नवीनच चेहरा आहे. नवीन चेहरा. पहिली ती जोडी पळाली का? नाही बरं मित्रांनो, चला तर बघूया कोण कोण आले नागठाण्याच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून. हा गोंडे आहे, गोंड्या आला आहे बघा हा. आणि हा रुद्रा. कुठलं गाव दादा? कोकण केसरी. बरं, कुठनं आलाय? चिपळूणवरनं. एवढ्या लांब ना? बरं, कसं काय नियोजन आहे आज गोंड्याचं आणि रुद्राचं? रुद्राला पैरा आहे रुबाब म्हणून सातारा जाममधला. आणि त्याला पण पैरा आहे. गोंड्याला कोण आहे पैरा? नाव नाही माहिती. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला दादा. दादा, याचं नाव काय? सरजा. सरजा. गाव? बोर. बोरचा सर्जा आला मित्रांनो. कसं काय नियोजन आहे आज दादा? आहे गुंडाबावर नांदवड. कुठला पण नंदी पण त्यांचा? सुंदर. सुंदर. बरं मित्रांनो, अतिशय सुंदर नियोजन केलंय. चला दादा, शुभेच्छा तुम्हाला. बापू, नाव काय याचं? बाब्या. गाव कुठलं बाब्याचं? नुने. आणि पलीकडच्याचं? सरजा. सरजा आणि बाब्या. कसं काय नियोजन आहे बाब्याचं? त्याच्याबरोबर सरजाबरोबर नियोजन आहे. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. दादा, याचं नाव काय? राजा. गाव कुठलं? पिंपरी बुद्रुक मुळीवाडी. मुळगवाडी. आज कसं काय नियोजन आहे? आज प्राप्त नियोजन आहे. कुणाबरोबर पळताना दिसेल राजा? 22-11 सोन्या. सोन्या 22-11 बरोबर पळताना दिसणार आहे. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रांनो, नांदेगाव मुळशीचा सुंदर पण आला आहे. कसं काय नियोजन आहे आज? आहे. कुणाबरोबर दिसेल पळताना? पैरा नाही माहिती. पायरा नाही माहिती. करण ड्रायव्हरने केले का नियोजन? बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा प्रेक्षकांना एकदा. माझं नाव आहे संदीप पवार. आमचे मित्र श्रीकांत डोंबरे. बरं, नागठाणेकर. नागठाणेकर. बरं, आणि कोणते कोणते नंदी आणले दादा? हा सरदार आहे. सरदार आहे. आणि पलीकडे? पलीकडे शंभू आहे. बरं, सरदारचं कसं काय नियोजन आहे दादा? चांगलं नियोजन आहे. कुणाबरोबर दिसेल पळताना? आहे जरा आगामी धमाका आहे. धमाक आहे. बरं, म्हणजे नवीन चेहरा आहे का? कसं? नाही, ह्या पाठीला 1 नंबर केलेला बैल आहे. बरं, मग चांगलं नियोजन केलं. आणि पलीकडच्याचं कसं काय नियोजन आहे? शंभूचं पण चांगलं नियोजन आहे. शंभूचं कोणाबरोबर नियोजन आहे दादा? गारडीचा बैल आहे. गारडीचा. कुठला आहे? काय नाव गारडीच्या बैलात? गारडीच्या बैल हिऱ्या म्हणून बैल आहे. हिरे. आणि ह्याचं? ह्याला अनिल ड्रायव्हर निनाम यांचा बल्ली आहे. बल्ली. म्हणजे 1 नंबर केला होता या पाठीला. बरं, आणि गावातलं मैदान म्हटलं की दादा एक वेगळंच का? वेगळंच असते. हो. बरं, आणि मैदान, ह्या मैदानाविषयी काय सांगाल? मैदान महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे. हा. आणि आपल्या पंचक्रोशीत पुशेगाव आणि कोरेगाव नंतर नागठाणे एक म्हणजे आकर्षणाचं केंद्र असणारं मैदान आहे. बरं बरं. आणि पल्ला पण चांगला आहे? पल्ला ह्यावेळी 1000 फूट ठेवलेला आहे. बरं. गाड्या थांबायला वगैरे प्रॉपर नांगरड वगैरे झाल्यामुळे गाड्या थांबणार आहेत. गाड्या काय बरं प्रॉब्लेम बरं. त्याचबरोबर दादा प्रतिसाद पण चांगला भेटला. हा, चांगला प्रतिसाद आहे. 64 गट आय थिंक झालेत. 64. हा, चांगले झाले. 9 निघालेत. 9-10 गट निघालेत सगळे. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी. आणि तुमच्या पण चॅनलला शुभेच्छा. चालते. धन्यवाद. धन्यवाद दादा. धन्यवाद. किसना पण आलाय 10. आणि इकडे पाहू शकता तुम्ही दहेगावकरांचा पाखऱ्या पण दाखल झाला आहे. कसं काय नियोजन आहे दादा पाखऱ्याचं? कुणाबरोबर दिसेल पळताना? बरं, आपला दगडे पाटलांचा. मित्रांनो, दगडे पाटलांचा जो निंबूचा सुंदर आहे त्याच्याबरोबर दहेगावकरांचा पाखऱ्या पळताना दिसणार आहे. चला दादा, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता खडकवासलाकरांची आणबाण शान असणारा संघर्ष योद्धा म्हणून ज्याला ओळखलं जातं तो म्हणजे बुलेटसुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे. दादा, कसं काय नियोजन आहे आज बुलेटचं? सातारा एक्सप्रेस बलमा बरोबर बुलेट पाळणार आहे. आणि ह्याचं नाव काय दादा? नवीन घेतलाय बाजी म्हणून. बाजी. हां, आणि बाजीचं कसं काय नियोजन आहे आज? इथं आपशिंग पासला बैल. आपशिंकरांचा बैल आहे. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला दादा. दादा, नाव काय याचं? जादू. जादू. गाव कुठलं? मुळशी मारणेवाडी. मुळशी मारणेवाडीचा जादू पण आला आहे. कसं काय नियोजन आहे आज? आपल्याकडे सरजा मुळशीचा. मित्रांनो, मुळशीकरांचा सर्जा आणि जादू पळताना दिसणार आहे. अतिशय सुंदर अशी जोडी आपल्याला ही दिसेल आज पळताना. चला दादा, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, तुम्ही बघू शकता जुळेवाडीकरांचा राजासुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे. मित्रांनो, गेम चेंजर परशा पण मैदानात दाखल झाला आहे. आणि तुम्ही पाहू शकता शिरस
माळशिरस तालुक्याची आणबान शान असणारा चिक्यासुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे. नाव काय याचं? लक्ष. गाव कुठलं? मुळशी गोटावडे. आज कसं काय नियोजन आहे? कुणाबरोबर दिसेल? तालुक्यातलं पण कुणाबरोबर नियोजन आहे? सोन्या म्हणून मुळशीतल्या सोन्याबरोबर मुळशीतला लक्ष पळताना दिसणार आहे. प्रसिद्ध बैलगाडी मालक अजित चिडबेगडे यांच्या दावणीचा हा लक्ष आहे. नाव काय तुझं? कुठलं गाव? पुणे. आणि कोणती कोणती नंदी आणलीत? मित्रांनो शिट्टी पण आली. आणि ह्याचं नाव काय? तेजा. शिट्टीचं कसं काय नियोजन आहे? नियोजन मालकाने केले. तुम्हाला माहितीच नाही का? बरं चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो रामा सुद्धा आला, आपण पाहू शकता. रामा दाखल झालाय. ह्याचं नाव काय दादा? हा ह्यांचा काय? जलवा. मित्रांनो अण्णा शेठ गाडगे यांचा जलवा पण आलाय. कसं काय नियोजन आहे दादा अण्णा शेठ गाडगे यांच्या जलवाचं? हा चांगलं नियोजन कुणाबरोबर दिसेल पळताना? बघा भेटेल तुम्हाला. कुणाबरोबर पण? चांगला पायरा आहे. सांगून टाका की एकदा आता. रायफल बरं रायफल कुठला? उंबरगावची रायफल. बरं साधा सुंदर असं नियोजन केलंय. तुमचं अभिनंदन. मित्रांनो देवराष्ट्रेकरांची बुलेट आहे. तुम्ही पाहिलं असेल की मागं अनेक मैदानांमध्ये ह्या देवराष्ट्रीच्या बुलेटनं प्रथम क्रमांक पटकावलेला होता. दादा आज कसं काय नियोजन आहे? ड्रायव्हरने पण कुणाबरोबर आहे नियोजन? आता तुम्ही मालक आहे, तुम्हाला नागठाणचाच बैल आहे, प्रॉपर गावातलाच आहे. बरं चला शुभेच्छा तुम्हाला. तर काय नाव रे? आज कोणते कोणते नंदी घेऊन आलाय? पावर आणलाय. पावर आणला. आला का नाही पावर? उतरायचं चाललंय. कसं काय पावरचं नियोजन? पावरचं नियोजन मालकानीच केलं. बरं प्रतीक गाव कुठलं तुझं? गोंदी. रेटरे कारखाना म्हणजे माहिब्याच्या गावचा तू. बरं चल शुभेच्छा तुला. धन्यवाद. दादा नाव काय याचं? गुलाल. गाव कुठलं? वेनवडी बोरचा गुलाल आहे. कसं काय नियोजन आहे आज दादा? कोणाबरोबर दिसेल पळताना? चांगले 2 वर्ष मैदानात बांधलं होतं. बरं त्याच्याबरोबर नियोजन केलं. पण कोण आहे पैरेकरी? आहे मैदानात. हा सरप्राईज. अहो सरप्राईज काय आता पळताना दिसणार, सांगितलं मी. बरं वाटतं. सरप्राईज तिथे दिसणारच की. सरप्राईज दाखवल्यावर दिसणार आहे. बरं मग चांगलं केलं नियोजन मला. बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा. दादा नाव काय याचं? नाग्याबाई. कुठलं? कोणेगाव. कसं काय नियोजन आहे आज? चांगलं नियोजन आहे. चांगलं. कुणाबरोबर दिसेल पळताना? रफ्तार कराडचा मित्रांनो आणि नाग्या पळणार आहे. दादा गुलाल सगळं लावून आणलाय. कलर त्याला असंच असतं. बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा. येडा राजा. कुठलं गाव येडा राजाचं? हा वारून 32 शिराळा. 32 शिराळ्याचा येडा राजा. येडा का म्हणता हो त्याला? तो येडागत पडतो. बरं म्हणजे येडागत पळतो का म्हणून का? बरं आज कसं काय नियोजन आहे? नियोजन आहे ते आहे जवळ. कोणाबरोबर? जलवा. कुठला जलवा? जलवा ह्याचा सातार बसला. सातार बसला जलवा. बरं चला शुभेच्छा तुम्हाला. दादा कोणाला घेऊन आलाय? पावर. गाव कुठलं पावरचं? रेटरे गोंदी. हा त्या दादाने प्रत्येकने सांगितलं होतं. दादा नमस्ते. कोणते कोणते नंदी आणलीत? पक्षान रायफल. गाव कुठलं पक्षान रायफलचं? निंबूत. फिनिक्स सिटीच्या नावाने. बरं बरं आज कसं काय नियोजन आहे? घरचीच गाडी. कुणाबरोबर पळणार? एकत्रच. बरं चला शुभेच्छा तुम्हाला. हा मैबे. कुठलं गाव? वाकडचा मैबे पण आलाय. आणि मित्रांनो अजून इथं कोण कोण आलंय बघू आपण. इकडे बघू शकता. नाव काय त्याचं मित्रा? थैमान. गाव कुठलं? चोंडेचं थैमान आहे. बरं आणि ह्याचं नाव मित्रा? राजा. गाव कुठलं? खंडाळ्याचा राजा आहे. बरं कसं काय नियोजन आहे आज? आज थैमान सोबतच आपला खंडाळा हे पारगाव खंडाळा. बरं चांगलं नियोजन केलंय. त्याला शुभेच्छा तुम्हाला. महान भारत केसरीचा वायर पण आलाय बघा. आणि सुंदर आहे. कुठला? गोंडवाडीचा सुंदर. बरं मग मित्रांनो बरं गोंडवाडीचा सुंदर आहे. आणि इकडं वायर आहे आंबवड्याचा. आज कसं काय नियोजन आहे? तीच पळणारी गाडी का वेगवेगळी? तीच पळणारी गाडी ना. बरं दादा ह्याचं नाव काय हो? हां बरं ह्याचं काय नाव? आपल्या ह्याच्याचं काय नाव? बरं सरेगावकरांचा कौतिक. बरं कसं काय नियोजन आहे दादा? नाशिकचं वासरू. नाशिकचं आहे. बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा. काय सम्राट आहे. सम्राट आहे. गाव कुठलं सम्राटचं? शेंद्रेचं सम्राट आहे. बरं कसं काय नियोजन आहे आज? आज नियोजन टॉपचंच आहे. बरं कुणाबरोबर दिसेल पळताना? कुणाबरोबर दिसेल पळताना? आज टॉपच्याच नियोजनच आहे हा. विशेष हां हां. नाही. महाराष्ट्र केसरीचा किताब त्यांनी मिळवला लहान असताना. बरं कुठल्या मैदानात? ह्याच नागटांच्या मैदानात. बरं कुठल्या पण रामनवमीच्या कुठल्या? रामनवमीच्या. बरं आधीच माझा तो उपमहाराष्ट्र केसरी. कितवा नंबर पटकावला होता? तेव्हा काय झालं, शेवटच्या सीमित पळाला आणि लगेचच फायनलला गेला. पण फायनल कितवा गुलाल घेतला तिथं फायनल? तर काही एवढं आठवण ना मला. पण फायनलचा मानकर. फायनलचा मानकरी तर झाला. बरं पहिरेकरी कोण होते त्यावेळेस? त्यावेळेस जलसागर, डावा माळाची वाडी वीट त्यांची पळली. बरं बरं
चालतंय, चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी दादा. हां इशारा आहे काफी आहे. हां कसं काय नियोजन आहे? इशारा कॉफी का काफी? कॉफी. कुणाबरोबर पळताना दिसणार आहे? इथलंच नियोजन केलं. बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रांनो पुसेगावकरांचा बाब्या सुद्धा मैदानात दाखल झालाय. आता बघू अजून कोणते कोणते नंदी आले. पलीकडचं काय? राजा आणि हा कालेकरांचा रुद्रा कालेकरांचा रुद्र आणि तेच राजाचं ना गाव कुठलं? करोड कोरोळेकरांचा. बरं कसं काय नियोजन आहे आज दोघांचं? शेटने केले नियोजन. बरं एकत्र पळणार का वेगवेगळे पैर आहेत? वेगवेगळे पैर आहेत. कोणाबरोबर कोण पळताना दिसेल? राजाबरोबर कोण आहे दादा? राजावर दुसरा आहे पहिला. बरं ह्याच्याबरोबर? बरं ह्याच्याबरोबर कोण आहे? जबर शेटने केले काय माहित नाही. बरं शेटने केले असं. चला ठीक आहे, तुम्हाला शुभेच्छा. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपशिंकरांचा चित्र्या सुद्धा मैदानात दाखल झालाय.